सांगा कर्ज कधी माफ करणार? माझा जो शेतकरी आत्महत्या करतो त्याला न्याय कधी देणार? काय कर्जमाफीच्या संदर्भातली भूमिका तुमची आहे? काय बोलायला तयार नाही, एक शब्द सुद्धा बोलायला तयार नाही तुम्ही कर्जमाफीवर. अरे लोक किड्या मुंग्यासारखे मरताय रे, किड्या मुंग्यासारखे लोक मरताय, आत्महत्या करताय. ते शेतकऱ्याच्या विधवा पत्नी त्यांचे चिल्ले पल्ले आज ओरडताय, कोणतं लक्ष नाही. अजून काढा आणि त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करा. तुमचा दिलेला शब्द तर पाळा ना. आता हजारो शेतकरी मरता आहेत पण तुम्हाला काहीच वाटत नाही. मरू द्या, आमचं राज्य करत राहू आम्ही. हे काय चाललं या राज्यामध्ये? रस्त्यांची अवस्था बिकट झालेली आहे. सारेच रस्ते आहेत. तुम्ही अंतिम आठवडा प्रस्तावाचे सारे विषय घेत असताना काय सांगावं, काय विचारावं सरकारला याविषयी प्रश्न माझ्यासमोर आहे. किती 500 रुपये आमच्या लाडका बहिणींना देऊ, 21 रुपये देऊ शकत नाही. अनेक वेळा असं वाटतं की सरकार या ठिकाणी निव्वळ सरकारमध्ये बसवून आलेलं यांना लोकांच्या जनहिताच्या प्रश्नाची अजिबात काही चर्चा राहिलेली नाही. सभापती महोदय, सरकार किती असंवेदनशील आहे याचं उदाहरण आहे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. अध्यक्ष महोदय, सरकार आता अधिवेशन समाप्तीला आलं, अधिवेशनाचा पूर्ण काळ गेला, पण या अधिवेशनामध्ये कशामध्ये आम्ही वेळ घालवला? कधी औरंगजेब समोर आला, कधी मसाजोग समोर आला, कधी कुणाची हत्या झाली बीडमध्ये, जिल्ह्यातले काही प्रकार समोर आले. काही ठिकाणी आता नव्यानं हा कोणता नवीन कामराला आला तो समोर. अख्खा वेळ या सभागृहाचा अध्यक्ष महोदय या फालतू महत्वाच्या प्रकरणांमध्ये जरी असला तरी गेला. कुणाच्या दृष्टीने तो महत्वाचा असू शकेल, पण मला असं वाटतं की आर्थिक अर्थसंकल्प आहे, या अर्थसंकल्पामध्ये चर्चा कशाची व्हावी? शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची व्हावी, शेतकऱ्यांच्या आत्महत्येची व्हावी, शेतकऱ्यांना या ठिकाणी काही दिलासा देण्याची चर्चा व्हावी, कामगारांना दिलासा द्या, कर्मचाऱ्यांना दिलासा द्या, इंडस्ट्री उद्योग येत आहेत त्याच्या संदर्भातला दिलासा देण्याची चर्चा व्हावी, अकॅडमिक चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे. व असं असताना अध्यक्ष महोदय, सरकारने या संदर्भात कुठले निर्णय घोषित केले? कधी म्हणतात की 2100 रुपये आमच्या लाडका बहिणींना देऊ, 21 रुपये तुम्ही देऊ शकत नाही. कधी कर्जमाफीची घोषणा ज्या मतदानाच्या वेळेस केली, आता म्हणता कर्जमाफीचे शब्द सुद्धा काढायला तयार नाही. अध्यक्ष महोदय, मला माहित आहे की तुमच्या तिजोरीमध्ये खळखळाट आहे. तुमच्या तिजोरीमध्ये पैसे आता पगार जायला सुद्धा उरणार नाही अशी स्थिती तुमच्या तिजोरीत आहे. 45,000 कोटीच्या तुटीच्या अर्थसंकल्पामध्ये तुम्ही वावरता आहात. 8 लाख कोटीच्या वरचं कर्ज तुमच्या डोक्यावर आहे. पण माझं म्हणणं आहे की अजून 50,000 कोटी काढा ना, अजून काढा आणि त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करा. तुमचा दिलेला शब्द तर पाळा ना. आम्हाला काही सभागृहामध्ये चर्चा करायची गरज नाही. शेतकऱ्यांच्या साठी कर्जमाफीची आम्ही स्वतः घोषणा केलेली आहे. ते कर्ज आम्ही पूर्णपणे माफ करू, सांगा, सगळा विषय संपवा. या अधिवेशनाचं फलित काय? तर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली. बाकी काही नको आम्हाला त्याच्यामध्ये. करा ना, जे तुम्ही सांगितलं ते करा. आम्ही नाही आग्रह धरत तुम्हाला. जो तुम्ही शब्द दिलाय तो करा. लाडक्या बहिणींसाठी तुम्ही 46,000 कोटी रुपये खर्च करता. 46,000 कोटी नॉन प्लॅन एक्सपेंडिचर. प्लॅन एक्सपेंडिचर नाही आहे, नॉन प्लॅन एक्सपेंडिचर आहे. 46,000 कोटीमध्ये 46,000 कोटीचे धरणं झाले असतात, शेतकऱ्याच्या शेतात पाणी आलं. करू नका असं म्हणत नाही, करा. पण मग अनेक स्रोत निर्माण करा ना नवीन. ते का निर्माण करत नाही तुम्ही? 46,000 कोटी लाडक्या बहिणीसाठी काय म्हणतात रक्कम? ही काय लहान रक्कम आहे? बहिणींना खुश केलं सगळे तुम्ही सत्तेमध्ये आले, पण तसं माझ्या शेतकऱ्याला खुश करा. सारे वीज बिल माफ करून टाका. 100% वीज बिल माफ करण्याची घोषणा तुम्ही केली. 24 तास वीज पुरवठा करू असं घोषणा तुम्ही केली. आता माननीय मुख्यमंत्र्यांनी काल सकाळी या ठिकाणी 10 हॉर्सपावर पर्यंत सोलरच्या संदर्भामधला निर्णय घेतला. मी स्वागत करेल, पण 10 हॉर्सपावर पर्यंत करत असताना त्या ठिकाणी मी मंत्री महोदयांना सांगितलं होतं की कनेक्शन का बंद केले शेतकऱ्यांचे? ऍग्रिकल्चर कनेक्शनच बंद करून टाकले. आता यापुढे या राज्यामध्ये ऍग्रिकल्चर कनेक्शन मिळणारच नाही. अरे कशासाठी? ज्याला लागेल त्याला गरज असेल. इरिगेशनच्या पाटबंधारे प्रकल्पावर तुमचं सोलर चालणार नाही. 500-800 फुटावर तुमचा 10 हॉर्सपावरचे सोलर चालणार नाही. ठिबक सिंचन वगैरेसाठी हा 10 हॉर्सपावर पुरेसा होणार नाही. मग अशा ठिकाणी ज्याला आवश्यक असेल त्याने त्या कनेक्शन घ्यावं. याच्यावर मर्यादा का आणता?